नमस्कार. आज मी ज्या विषयावर बोलणार आहे तो विषय केवळ स्पर्धेपुरता मर्यादित नसून प्रत्येक घराच्या उंबरठ्यावर आव असून उभा आहे. विषयाचं नाव आहे बदलती जीवनशैली, आजाराचे खरे कारण काय. मित्रांनो, बदल हा निसर्गाचा स्थायी भाव आहे. बदल ही काळाची गरज आहे, पण तो बदल योग्य की अयोग्य हा त्याचा मानवी जीवनावर होणाऱ्या परिणामांवर अवलंबून आहे. आज जर इतिहासात आपण डोकावून पाहिलं तर बदलती जीवनशैली आणि विज्ञान तंत्रज्ञानाचा अतिरेक मानवाच्या सामाजिक, शारीरिक, मानसिक विकासाला घातक ठरत आहे. आमची सकाळच उशिरा होत असेल तर शुद्ध, स्वच्छ, निरोगी हवा आम्हाला मिळावी हा अट्टासच कशाला ना. बघा, जाता गेला, पाटा गेला, सोबत उखळ मुसळही गेलं आणि त्या जागेवर वॉशिंग मशीन, मिक्सर, गिझर आलं. आणि मग बाई मी दळण दळते ग, माझं आरोग्य कमवते ग. या ऐवजी नवीन व्हर्जन आलं, बाई मी मिक्सर फिरवते ग, माझं मरण ओढवते ग. बरं, इतक्यावरच आम्ही थांबलो नाही, तर या बदलत्या जीवनशैलीने मधुमेह, रक्तदाब, हृदयरोग अशा गोंडस आजारांनाही जन्म दिला. आम्हाला शुद्ध पाणी हवंय, आलं फिल्टर, पण त्यामुळे पाण्यातून शरीराला मिळणाऱ्या क्षारांचं प्रमाण कमी झालं आणि हाडांची दुखणी डोकं वर काढू लागली. प्लास्टिकच्या मोहात आम्ही फसलो. आमच्या स्वयंपाकघरात थेट प्लास्टिक घुसलंही, पण त्याचे परिणाम इतके गंभीर झाले की आज 3 घरामागे 1 कॅन्सर रुग्ण आहे. भयानक आहे, पण सत्य आहे. मित्रांनो, व्यसन म्हणजे फॅशन यामध्ये गुंतलेल्या आमच्या तरुण वर्गाला आवर घालणे पालकच काय, शिक्षकही हतबल झाले. सकाळच्या न्याहारीपासून ते रात्रीच्या भोजनापर्यंत केवळ फास्ट फूडवर जगणारा आमचा तरुण वर्ग कसा बळकट होणार. लोकसंख्या वाढली, उत्पादनही वाढलं, पण उत्पादन वाढवण्यासाठी रासायनिक खते, कीटकनाशके यांचा मोठ्या प्रमाणावर वापर झाला आणि इथंच आम्ही आमचं आरोग्य गमावून बसलो. मित्रांनो, नवीन माणूस येण्याची चाहूल तब्बल 9 महिने आधी कळते, पण जाण्याची बातमी 9 सेकंदही आधी कळू नये किती भयानक आहे. जसा सूर्य पराभूत होतो रोज अंधाराला, तसाच हताश मी या जिंदगीला. जिंदगी तू उद्याचा प्रकाश आहे, याच भ्रमात मी आज आहे. मित्रांनो, शरीर हे साधन आहे, साध्य नाही हे आम्हाला का कळू नये. विज्ञान असो व तंत्रज्ञान हे दुधारी शास्त्र आहे. समर्थ रामदास स्वामींच्या श्लोकांची मला इथे आठवण होते. जुन्याचे अतिभक्त ते हट्टवादी, नव्याचे अति लाडके शुद्ध नादी. खरे सार शोधून या नित्य घ्यावे, प्रमाणामध्ये सर्व काही असावे. आमच्या 1 वर्षाच्या लेकराच्या हातात आम्ही मोबाईल देतोय. त्याच्या मेंदूंवर, डोळ्यांवर किती विपरीत परिणाम होत असेल याचा जरा सुद्धा विचार का आम्ही करत नाही. पूर्वी एखाद्याला जन्मठेप द्यायची तर 100 वेळा विचार करावा लागायचा. आज आपल्या लेकराला संपवायचं आहे, हातात स्मार्टफोन द्या. त्या स्मार्टफोनच्या आधी जाऊन तुमचं लेकरू कधी संपेल हे त्यालाही कळणार नाही. दिवसाला मिळणारा 1 GB मोफत डाटा आता तर म्हणे अनलिमिटेड तरुणांची दिशाभूल करत आहे. याचं गांभीर्य ना त्या तरुणाला ना सरकारला. बरं, याचा संसर्ग केवळ तरुणांना झालेला नाही, तर वयस्कर लोकांना सुद्धा या व्याधीनं पछाडलेला आहे. इन्स्टा, फेसबुक, व्हॉट्सअप, माझे फॉलोअर्स किती, लाईक किती, व्ह्यूज किती. वाढले की आनंद आणि कमी झाला की यावर आमची मनशांती. मित्रांनो, हे यंत्र कधीच तुम्हाला संवेदनशील, प्रामाणिक बनवू शकणार नाही. क्षणाक्षणाला त्यावर बदलणारे चित्र जर तुमचं भावविश्व बदलत असतील तर मन स्थिर राहणार कसं. धीरे धीरे रे मना, धीरे सब कुछ होय, मालिशींचे 100 घडा, ऋतू आहे फल होय. आमच्या देशातील बहुतांश लोक दिवसातील 24 तासांपैकी 16 तास या मोबाईलवर पडलेले आहेत. आणि मग मेंदू शिरून गेल्यानंतर, थकून गेल्यानंतर उरलेले 6 तास प्रेतासारखे झोपून आहेत. काय आरोग्य मिळणार. मित्रांनो, परवाच एक बातमी वाचली. 8 वर्षाची पॅड सांभाळणारी मुलगी प्रगती की अधोगती. एका 8 वर्षाच्या मुलीला घेऊन तिचे आई बाबा माझ्या ओपीडीत आले होते. त्या मुलीच्या हातात आजही तिला आवडणारी गोंडस अशी बाहुली होती आणि दुसरीकडे त्या आईच्या डोळ्यात अश्रू होते. आई हळूच डॉक्टरांना सांगत होती, डॉक्टर तिला पाळी येते. ऐकून धड झालं ना, पण डॉक्टर म्हणतात मला काहीच वाटलं नाही, कारण माझ्या क्लिनिकमध्ये रोजच झालंय. ज्या वयात दोरीवरच्या उड्या माराव्या त्या वयात त्या कोवळ्या जीवाला सॅनिटरी पॅड आणि पोटातील असह्य वेदना सांभाळाव्या लागतात. आई, मला रक्त का येते. या तिच्या आवाजानं आईचं काळीच फाटत होतं. क्षणभर मीही स्तब्ध झाले आणि मनात विचार आला, खरंच या निरागस जीवांचं बालपण आम्ही हिरावून घेतोय, नाही तर काय. पालकांनो, आपण आपलं मूल वाढवत नाही आहोत, आपण त्यांना फुगवत आहोत.
जसं पोल्ट्री फार्ममध्ये इंजेक्शन देऊन 40 दिवसात बॉयलर तयार केली जाते, तीच अवस्था आपण आपल्या पोटच्या लेकराची करत आहोत. बरं, नकळत आपण आपल्या लेकराचं आरोग्य कसं बिघडवत आहोत बघा. आठवड्याला 500-800चा पिझ्झा बर्गर खाऊन इंस्टावर स्टोरी टाकतोय फॅमिली टाईम. हा फॅमिली टाईम नाही, आपल्या लेकराच्या आरोग्याची होळी आहे. होळी ही वाढ नाही, ही सूज आहे शरीराची. रबरासारखा पिझ्झा, पोस्टेड चीज हार्मोनल इम्बॅलन्सचा कारखाना आहे. आमच्या या फॅन्सी सवयी निसर्गाचा समतोल बिघडवत आहेत. आज विज्ञानाने आकाशाला गवसणी घातली, पण आमचं आरोग्य जमिनीवरच पडलं आहे. आज आमच्या हातात जग आहे, पण त्या जगात मी किती नाही माहिती. सर्व सुखसोयी आल्या, पण या शरीरात शक्ती नाही आणि मन तर समाधानी नाहीच नाही. पूर्वी माणूस काम करून थकायचा आणि छान गोधडीत शांत झोपायचा. आज आमच्याकडे आलिशान बेड आहे, बंगला आहे, पुरेशा कामाचा थकवा आहे, पण झोपच नाही. मग प्रश्न पडतो, आजार वाढले की आम्ही आजारांना आमंत्रण दिलं? मित्रांनो, जीवनशैली म्हणजे केवळ राहणीमान नव्हे, तर आपण कधी झोपतो, कधी उठतो, किती व्यायाम करतो, किती ताण घेतो आणि कोणत्या प्रकारचा आहार घेतो, या सर्वांचा एकत्रित आरसा आहे. आज घर आहे पण घरपण नाही, पैसा आहे पण समाधान नाही, घरात AC आहे पण शरीरात थंडावा नाही, आमच्या हातात स्मार्टफोन आहे पण आमची जीवनशैली मूर्खपणाची झाली आहे. आमचे 80-90 वर्षाचे आजोबा आजही निरोगी आहेत आणि त्यांचा 30 वर्षाचा नातू गुडघेदुखीची तक्रार करतोय. किती हा विरोधाभास. मित्रांनो, आरोग्य ही निसर्गाची देणगी आहे, पण जीवनशैली तिची परीक्षा आहे. आजारांशी लढायचं नाही, तर आपली जीवनशैली सुधारायची. संत कबीर म्हणतात, जब लग देह न जानिए तब लग रोग न जाए, जब लग देह न जानिए तब लग रोग न जाए, जब लग मन न सुधरे तब लग सब व्यर्थ उपाय, सब व्यर्थ उपाय. धन्यवाद.